नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, काही कारणास्तव आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे व्हिडिओ बनवता आलेला नाही, तरी मी सायलेंट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवलेली होती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या संदर्भात 772 पदाच्या संदर्भात। ठीक आहे, तर मित्रांनो, याच्यानंतर 8 तारखेला जे कोर्ट केस होती ITI इन्स्ट्रक्टरची, तर त्या कोर्ट केसच्या बाबतीत भरपूर मेसेज आलेले आहे आणि त्याची अपडेट मी तुम्हाला देईल असं सांगितलेलं होतं। तर मित्रांनो, 8 तारखेचे जे कोर्ट केस होती, आता पुढची जी डेट देण्यात आलेली आहे ती 16 तारीख देण्यात आलेली आहे। 16 जुलैला पुढची सुनवाई केसची होणार आहे। ठीक आहे, म्हणजे आता 16 तारखेपर्यंत जो स्टे आहे तो कायम राहणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, 8 तारखेची जी कोर्ट केस अपडेट म्हणजे तेवढीच आहे की पुढची जी डेट देण्यात आलेली आहे ती 16 तारीख देण्यात आलेली आहे। कोर्ट ऑर्डर अजूनपर्यंत आपल्यापर्यंत आलेला नाही किंवा साईडला अपलोड झालेला नाही। जसा कोर्ट ऑर्डर साईडला अपलोड होईल मी तुम्हाला पूर्ण डिटेल त्याच्याबद्दल देणार आहे। ठीक आहे, तर आता एवढीच आहे की जी तारीख आहे ती 16 जुलै देण्यात आलेली आहे। मित्रांनो, त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं होते व्हिडिओच्या माध्यमातून की ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर चुकीने PA PT जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन लिहून आलेलं असेल, ज्या विद्यार्थ्यांनी ते रिझर्वेशन निवडलेलं नसेल परंतु तरी त्यांच्या नावासमोर रिझर्वेशन लिहून आलेलं असेल, किंवा ज्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन लिस्टमध्ये काही आपत्ती असेल, किंवा ज्यांचे मार्क कमी आहे आणि ज्यांचे मार्क जास्त आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन लिस्टमध्ये मार्क कमी दाखवत आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं होते की तुम्हाला जे आहे ते DBला जाऊन भेटायचे आहे। कारण की आपल्यापैकी एक विद्यार्थी गेलेला होता आणि त्याने तिथे विचारपूस केली असता त्याला एक ॲप्लिकेशन देण्यात आलेले होते आणि ॲप्लिकेशन देऊन त्याला जे आहे ते DBला बोलावण्यात आलेले होते। मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही जाऊन या, ज्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचलेला असेल त्यांनी आपल्या मित्रांपर्यंत किंवा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत ज्यांना याची आवश्यकता ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करायचे होते। ठीक आहे, तर मला वाटते भरपूर विद्यार्थी जाऊन आलेले असेल। ठीक आहे, तर आता मित्रांनो, 9 तारखेला एक सर्क्युलर जारी झालेलं होतं। त्या सर्क्युलरबद्दल सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवरती आपल्या बघितलेलं होतं। मी सर्क्युलर टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं होतं आणि त्याच्या संदर्भात शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवून टाकलेला होता। ठीक आहे, ते सर्क्युलर जर तुम्ही बघितलं नसेल तर एक वेळा आता बघूया। तर मित्रांनो, हॅलो टीचर YT नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे। तुम्ही आतापर्यंत जर जॉईन झाले नसेल तर तुम्ही ते जॉईन होऊ शकता। ठीक आहे, चॅनलची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल। तर हे बघा, 9 तारखेचा सर्क्युलर, याच्यावरती मी हा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता आणि त्याच्यानंतर हे सर्क्युलरसुद्धा तुम्हाला टाकलेलं होतं। ते बघूया कायच्या संदर्भात होतं ते। काही लोकांनी वाचलेलं नसेल तर एक वेळा याच्याकडे लक्ष द्या। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये 9 तारखेचं सर्क्युलर आहे, परिपत्रक क्रमांक 185 आहे, 9/7/2024। ठीक आहे, त्याच्यामध्ये परिपत्रक क्रमांक 185 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी ते बघा। कौशल्य, रोजगार व उद्योजकता हे जे आहे ते सर्व कॉमन डाटा राहणार आहे। मी जे स्टार्ट करत आहे तुम्हाला 1457 पदे भरण्याकरिता दिनांक 17/8/2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरात क्रमांक 1/2022। ठीक आहे, 1457च्या बाबत आहे, 772च्या बाबत नाही। ठीक आहे, तर त्या अनुषंगाने दिनांक 14/1/2024, 15/1/2024 व 12/3/2024 रोजी प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा निकाल घोषित करण्यात आला होता। निकालाच्या अनुषंगाने अपात्र उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांच्या प्रमाणपत्र किंवा कागदपत्रांची पुनर्तपासणी केली असता पात्र ठरलेल्या म्हणजे डबल जे व्हेरिफिकेशन करण्यात आले त्याच्यात पात्र ठरलेल्या इलिजिबल आफ्टर रिव्हेरिफिकेशन म्हणजे रिव्हेरिफिकेशनमध्ये जे 9 उमेदवारांना विभाग वाटप करण्यात येत आहे, रिव्हेरिफिकेशन करण्यात आलेलं होतं 9 उमेदवारांचं, त्याच्यामध्ये जे 9 उमेदवार पात्र ठरण्यात येत आहे त्यांना विभाग वाटप करण्यात येत आहे, याच्याकरता हे परिपत्रक आहे। ठीक आहे, तसेच संबंधित प्रादेशिक विभागाद्वारे उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केल्यानंतर विविध कालावधीत उमेदवार रुजू न झाल्याने तसेच रुजू झाल्यानंतर राजीनामा दिल्याने उपलब्ध झालेल्या पदांकरता 19 उमेदवारांना विभाग वाटप व 5 उमेदवारांना सुधारित विभाग वाटप करण्यात येत आहे। ठीक आहे, म्हणजे 19 + 5 टोटल 24 विद्यार्थ्यांची याच्यामध्ये तुम्हाला यादी दिसणार आहे। ठीक आहे, म्हणजे जे विद्यार्थी जॉईन झाले नाही किंवा ज्यांनी जॉईन करून राजीनामा दिला त्याच्या जागेवर दुसरे विद्यार्थी भरण्यात येत आहे। ठीक आहे, आनंदाची बाब आहे मित्रांनो। याच्यानंतर कारण की जे विद्यार्थी जॉईन झाले नाही त्यांनी दुसरं डिपार्टमेंट जॉईन केलेलं असेल किंवा दुसरं पद जॉईन केलं असेल। ठीक आहे, विभाग वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची पुढील कार्यवाही संबंधित प्रादेशिक विभागाकडून करण्यात येईल असे हे परिपत्रक आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, पहिल्या नंबरला जे कॅन्डिडेट आहे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर टर्नर, मेरिट नंबर 1010 आहे, श्वेता राऊत। ठीक आहे, OBC LDS वेटिंग 3 आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिमार्क आहे यांचा नॉट एलिजिबल, नॉट हॅव्हिंग एन्शियल
सर्टिफिकेट जे आहे ते 2022 आणि 2023चे एन्शियल सर्टिफिकेट याच्याकडे उपलब्ध नाही, त्यांच्यामुळे त्यांना नॉट एलिजिबल ठरवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर रिवाइज डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये त्यांना व्हॅलिड करण्यात आलेलं आहे, म्हणजे इलिजिबल करण्यात आलं आहे. त्यांनी जे सर्टिफिकेट आहे ते दिलेलं असेल. ठीक आहे. तर ज्यांना जे डिपार्टमेंट दिला आहे किंवा जे रिजन दिलं आहे ते CSN दिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो. काही कारणास्तव ज्यांना जास्तीत जास्त जे आहे ते एन्शियलमध्ये बाहेर गेलेले विद्यार्थी होते, त्यांना परत चान्स देण्यात आलेला आहे एन्शियल काढल्यानंतर. ठीक आहे. तर अशा प्रकारचं एकूण 24 विद्यार्थ्यांची यादी याच्यामध्ये आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही भरपूर असे विद्यार्थी आहेत. जसं याच्यामध्ये OBC जनरल वेटिंग लिस्ट 4 24 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे यांना अमरावती विभाग देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे भरपूर जे आहे ते 24 विद्यार्थी आहेत मित्रांनो. आणि यांना जे आहे 19 विद्यार्थी प्लस 5 विद्यार्थी असे जे आहे ज्यांनी जॉईन केलेले नाही किंवा ज्यांनी राजीनामा दिलेला असेल जॉईन केल्यानंतर, त्यांच्या जागेवर वेटिंग लिस्टवाले विद्यार्थी भरण्यात येत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे मित्रांनो. आणखी वेटिंग लिस्ट जे आहे ते क्लिअर होण्याचे चान्सेस आहे. तुम्ही थोडासा धीर धरा. आणि 772 पदाच्या संदर्भात सुद्धा भरपूर वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आपल्यापर्यंत आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केलं जाईल. टेलिग्रामचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्रामवर सर्वात आधी माहिती आपण टाकत असतो. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि पुढची जी तारीख आहे 1457 पोस्टच्या संदर्भात, ती तारीख मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. म्हणजे 16 जुलै तारीख आपली पुढची आहे. 16 जुलैला बघू काय होते ते. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.